नमस्कार मित्रांनो, टोटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आताच्या क्षणाची अत्यंत महत्त्वाची अशी बातमी समोर येत आहे की त्या शिक्षण विभागाचे एक महत्त्वपूर्ण GR निर्गमित करण्यात आलेले आहे आणि या GRमुळे जे नियमित शिक्षक आहेत, जे कार्यरत आहेत, अशा शिक्षकांना फार मोठा फायदा होणार आहे. तर त्या GRमध्ये काय आहे ती माहिती आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, जर आपण चॅनलवर नवीन असाल आणि आपणास जर हा व्हिडिओ आवडला आणि माहितीपूर्ण वाटला तर नक्कीच लाईक कराल आणि टोटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा मित्रांनो, जेणेकरून अशाच प्रकारच्या बातम्या आपणास नियमित मिळत राहतील. आणि मित्रांनो, शेअर करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, काय आहे संपूर्ण GR पाहूया. मित्रांनो, या GRनुसार स्थानिक स्वराज्य संस्थाच्या 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत D.Ed, B.Ed अर्धधारक बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्त्वावर नियुक्त करण्याबाबत शासन निर्णय अधिक्रमित करण्यात आलेला आहे. आणि यामध्ये काय माहिती आहे ती आपण पाहूया. तर या पत्रानुसार दिनांक 23/9/2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये संदर्भ क्रमांक 4 येथील शासन निर्णय अधिक्रमित करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राज्यात 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये D.Ed, B.Ed अर्धधारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती देण्यास मान्यता प्रदान करण्यात आली होती. वस्तुतः नियमित शिक्षकांच्या नियुक्तीपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यास्तव ही तात्पुरती व्यवस्था करण्यात आली होती. सन 2022च्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमधील गुणांच्या आधारे करण्यात येणाऱ्या शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा दिनांक 20/1/2025 रोजी प्रत्यक्षात सुरू झाला आहे. त्यामुळे आवश्यक अर्हताधारक व पात्र शिक्षक नियमित तत्त्वावर उपलब्ध होणार आहेत. ही वस्तुस्थिती विचारात घेऊन संदर्भ क्रमांक 4 व संदर्भ क्रमांक 5 येथील शासन निर्णय अधिक्रमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. तर मित्रांनो, या शासन निर्णयानुसार जी कंत्राटी भरती करण्यात आली होती शिक्षकांची, ती कंत्राटी भरती सध्या आता बंद झालेली आहे. आणि यावर नवीन शासन निर्णय काय आहे तो आपण पाहूया. संदर्भ क्रमांक 4 व 5 येथील शासन निर्णयान्वये ज्या उमेदवारांना त्या शासन निर्णयातील तरतुदीच्या आधारे कंत्राटी तत्त्वावर तात्पुरती नियुक्ती देण्यात आली आहे, त्यांच्या नियुक्तीचा कार्यकाळ संपुष्टात येणे अथवा ते कार्यरत असलेल्या पदावर नियमित शिक्षकाची नियुक्ती होणे यापैकी जे अगोदर घडेल तितक्या कालावधीपर्यंत अशी नियुक्ती चालू राहील व त्यानंतर त्यांना पूर्ण नियुक्ती देता येणार नाही. तर मित्रांनो, या पत्रानुसार जे कंत्राटी शिक्षक लागलेले आहेत तर त्यांचा जो कार्यभार आता मिळाला होता तो जर त्यांची आता सेवा समाप्ती जर होत असेल, म्हणजे त्यांचा कार्यकाळ हा संपत असेल किंवा त्या अगोदर जर शिक्षक नेमणूक झाला असेल तर त्याची भरतीही करण्यात येईल आणि त्या कंत्राटी कर्मचाऱ्याला काढण्यात येईल अशी यामध्ये GRमध्ये दिलेलं आहे. तर माहिती आवडली तर नक्कीच लाईक कराल आणि टोटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा मित्रांनो. धन्यवाद.